ज्येष्ठ अभिनेते प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं मुंबईत वांद्रे इथल्या राहत्या घरी निधन झालं। गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते। ते 84 वर्षांचे होते। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून यशवंत नाट्य मंदिरामध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र वयोपरत्वे काही सुधारणा होत नसल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं। शुक्रवारी संध्याकाळपासून ते बेशुद्ध अवस्थेत होते। मधुकर तोरडमल यांनी अहमदनगरमधल्या महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून सुरुवातीला काही काळ काम केलं होतं। अभिनयाच्या आवडीपोटी त्यांनी मुंबई गाठली। मुंबईत देखील त्यांनी काही काळ खाजगी नोकरी केली होती। त्यानंतर ते अभिनय क्षेत्राकडे वळाले। आपल्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीमध्ये मधुकर तोरडमल यांनी अनेक नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या। मराठी नाट्यसृष्टीत मधुकर तोरडमल हे मामा या नावानं सुपरिचित होते। अभिनयासोबतच लेखक, अनुवादक, निर्माता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या होत्या। त्यांनी लिहिलेलं तरुण तुर्क म्हातारे आर्क हे नाटक विशेष गाजलं। आजही ते रसिकांच्या लक्षात आहे। ज्येष्ठ अभिनेते गिरीश शोक आपल्यासोबत आहेत। गिरीशजी, मधुकर तोरडमल म्हणजे अभिनयाचे प्राध्यापक आहेत आपण असं म्हणू शकतो। आपण अभिनयाचा प्राध्यापक गमावलाय। एक नाट्यसृष्टीत, सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या संदर्भातल्या तुमच्याकडे काही आठवणी आहेत का? हो, अगदी सुरुवातीच्या काळात मी मुंबईत आलो तेव्हा मी तरुण तुर्क म्हातारे जेव्हा तोरडमलांनी प्रोड्यूस केलं रसिकरंजन या संस्थेतर्फे, त्यात मी जवळपास 200-250 प्रयोग प्यारेला ही भूमिका करायचो। तेव्हा पहिला माझा संपर्क त्यांच्याशी आला। खूप जवळून त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी करायला मिळाल्या, गप्पा मारायला मिळाल्या। त्यांचं सगळा आवाका एकंदर मी बघितला जवळून। एक अतिशय, मी आता तेच एका पोस्टवर लिहित होतो की 3ऱ्या मिनिटाला स्वतःचं कॅरेक्टर अतिशय व्यवस्थितरित्या प्रेक्षकांच्या सुपूर्द करणारा एक ऍक्टर आणि इंग्लिश साहित्याची आणि शेक्सपियरची अतिशय सखोल जाण असणारा एक लेखक आणि एकंदर रंगमंचावर जे काय होऊ शकतं त्याचा अतिशय अचूक ज्ञान असलेला एक अतिशय विद्वान नट, दिग्दर्शक असं त्यांचं वर्णन करता येईल। त्यांच्याबरोबर मी तरुण तुर्क म्हातारे जवळपास 250 प्रयोग केले। त्यानंतर नाट्य संपदाने जेव्हा बेईमान परत केलं, म्हणजे पळशीकर आणि मधुकर तोरडमल यांनी, मधुकर तोरडमलांना असिस्ट करायचो आणि 2 भूमिका पण नाटकात करायचो। नंतरही माझ्या नाटकामध्ये आले मी त्यांना भेटलो असेल। अतिशय विद्वान असा एक अभ्यासक आणि असा एक माणूस आपल्यातून गेलाय। अगदी बरोबर गिरीशजी, त्यांचा अभिनय म्हणजे अगदी सहज, सुंदर, नैसर्गिक अभिनय असायचा। आणि तरुण तुर्क मधील त्यांची बॅरिस्टर बारटक्के ही व्यक्तिरेखा खूप गाजली होती। हो 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 हो, बॅरिस्टर नाही, प्राध्यापक बारटक्के। अतिशय अतिशय, म्हणजे ते अजून डोळ्यासमोर जात नाही। त्यांच्यासारखं कोणी करू शकलं नाही बारटक्के। म्हणजे आम्ही सुद्धा स्टेजवर हसायचो। ते ज्या प्रकारे ते कॅरेक्टर करायचे ते अजूनही डोळ्यासमोर आहे, कानात आहे। त्यांच्या इतरही सगळी नाटकं, म्हणजे सगळीच नाटकं, मगरमिठी असू दे, स्पर्श असू दे, गगनभेदी असू दे, अनेक नाटकं, त्यांची बरीच नाटकं आम्ही अगदी सुरुवातीच्या काळात प्रेक्षकात बसून पाहिली आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली। अगदी बरोबर, वाईट झालं। अगदी बरोबर गिरीशजी, अगदी एक अभिनेते म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा तर उमटवलाच होता इतके वर्ष, मात्र एक चांगले लेखक देखील होते। अनेक इंग्रजी कादंबऱ्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता। गिरीशजी, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात, धन्यवाद। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।